लक्ष्मी घराला ये हवी मला सासूबाई नाकी डोळी नीटस बागाया चोबरी ओलांडून मापती नांदो आमच्या घरी सासू मुख पाहण्याची झाली या जीवाला घाई मन हेच गीत गाई हवी एक सासूबाई जशी असते गवाई हवी एक सासूबाई सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासूबाई नमो नमः सासूबाई। तो वाद चालू असताना मी मुद्दामून गप्प बसलो कारण मला विषय वाढवायचा नव्हता, पण तुम्ही तर विषयच संपवून टाकला। नाही, मला तुम्हाला दोष द्यायचा नाहीये, पण इतकी टोकाची भूमिका नको होती घ्यायला। मी कॅश वहिनींचा राग चांगलाच ओळखते। त्यांनी घराबाहेर जायचं ठरवलं तर त्या खरंच घर सोडून निघून जातील, आणि एकदा का कॅश वहिनी घर सोडून गेल्या तर अभिलाषा वहिनींच्या समोर पण कुठलाच पर्याय उभा राहणार नाही। त्यांनाही नाईलाजाने घर सोडावं लागेल। एक्झॅक्टली। आई, अजूनही वेळ गेली नाहीये। आपण त्या दोघींना अजूनही थांबवू शकतो। आपण थांबवलं तर त्या थांबतीलही। पण मला स्वतःला मात्र असं वाटतं की त्या दोघींनी घराबाहेर पडावं। गायत्रीजी ह्या घरात नवीन आहे, त्यामुळे अजून तिला माहित नाही की कॅश काय, कॅश जे बोलते तेच करून दाखवते। आता जेव्हा आपण घराच्या बाहेर जाऊ ना तेव्हा सगळ्यांचे डोळे आपोआप उघडतील। नाही, पण मी काय म्हणते, कॅश तू वहिनी आता तुम्ही बोलत बसू नका, पटकन रूम मध्ये जा आणि बॅग पॅक करा। अहो आतापर्यंत तुम्हाला मोठ्या सुनेचा मान मिळाला नाही, निदान आता जाताना तरी मिळवा। नाही कॅश, मलाही तसंच वाटतंय, पण ना माझं दुसरं मन मला हे सांगतंय की एवढी मेहनत करून काय उपयोग। म्हणजे बघ हा, मी आता इतकी मेहनत करून ती माझी सुटकेस भरणार आणि पुन्हा त्या सुटकेस मधले कपडे कपाटात भरून ठेवणार। कशाला कशाला कपाटात भरून ठेवणार? नाही कॅश, हे बघ कसं आहे माहितीये, मी कितीही बाहेर जायचं म्हटलं ना तरी मला कोणीही बाहेर जाऊ देणार नाही म्हणून। कुठल्या भ्रमात आहात तुम्ही? बाहेर या तिथून। अहो कोण अडवणार तुम्हाला? एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही इथेच आहात। वहिनी अहो एवढा मोठा अपमान झाला तुमचा तरी सुद्धा तुम्ही इथे राहण्याचा प्रयत्न करताय। वहिनी तुम्हाला काही स्वाभिमान वगैरे आहे की नाही? कोण थांबवणार आहे तुम्हाला? कोण थांबवणार आहे? वहिनी या घरात थांबण्याचा आणि थांबवण्याचा अधिकार केवळ आबांकडेच आहे, आणि आबांनी ते केलं नाही कारण ते त्यांना करायचं नाहीये। कॅश, अगं तुझं बोलणं आता मला पटायला लागलंय। आता जर आबा गप्प बसणार असतील तर मला गप्प बसून चालणार नाही। कमाल आहे, आमच्या कुटुंबाला तुम्ही एकत्र ठेवाल ही अपेक्षा केली होती, पण तुम्ही दुसऱ्याच दिवशी आमच्या कुटुंबाला वेगळं करायला निघालात। तुमच्या भावना मी समजू शकते, फक्त एवढंच सांगते की तुमच्या माझ्याबद्दल असलेल्या अपेक्षा आणि तुमचा माझ्यावरचा विश्वास असाच कायम ठेवा। मला कळत नाहीये की तुमचं नेमकं म्हणणं काय। म्हणजे एकीकडे तुम्ही त्या दोघींना घराच्या बाहेर काढताय आणि दुसरीकडे म्हणताय की तुमच्याकडनं अपेक्षा करा। कसं काय? हे पा, अजूनही वेळ गेलेली नाहीये। गायत्रीजी, तुम्ही त्यांना म्हणालात तर त्या नक्कीच थांबतील। हो, मला फक्त एवढंच माहिती आहे की आपल्याला जेव्हा एखादा रोग होतो
तो रोग बरा होण्यासाठी औषध कितीही कडू असलं तरी आपण ते घेतो आणि त्याचबरोबर त्याच औषधांनी आपण बरे होणार आहोत असा विश्वास आपल्याला कायम ठेवायला लागतो. हे बघा, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय ते माझ्या लक्षात आलंय, पण मला हे कळत नाही की हे सगळं घडत असताना आम्ही काय करायचं. एक्झॅक्टली. आणि खरं सांगायचं झालं ना गायत्रीजी, तर आजपर्यंत आमचं त्यांच्यासमोर खरंच कधीच काही चाललेलं नाहीये. तेच तर मी तुम्हाला सांगतेय. तुम्ही आता ते करायचं जे तुम्ही खूप आधी करायला हवं होतं. म्हणजे तुमच्या बायकांच्या आयुष्यात तुमचं असलेलं महत्त्व तुम्ही योग्यपणे दाखवायलाच हवं, तरच त्याचा योग्य परिणाम होईल. विघ्नेश, आलोच. अहो, बाहेर काय करताय? आत या. मी पण आलो जरा. काय हो, आबा काही बोलले का? नाही म्हणजे अभिलाषा मोठी सून आहे, तिला तरी थांबायला सांग. नाही, कोणी काहीही बोललेलं नाही. नाही, आता कितीही कोणी मला थांबवण्याचा प्रयत्न केला तरी मी थांबणार नाही. कॅश, पण मग आता तू जाणार आहेस तरी कुठे? कोल्हापूर. ते कॅशसाठी अहमदाबाद आणि आपल्यासाठी कोल्हापूर हीच ना हक्काची ठिकाणं आहेत. अभिलाषा, त्या कॅशचं ऐकून तू सुद्धा डोक्यात खूळ भरून घेतलंयस. मी सांगतोय, अजूनही वेळ गेलेली नाही. ती वेळ आता निघून गेली आहे. एकदा का आपण अहमदाबादला पोहोचलो की ह्यांना आपण लीगल नोटीस पाठवायची. मग ह्या गायत्रीला कळेल की कॅश काय चीज आहे ती. कॅश, हे सगळं करण्याआधी एकदा आपल्या गौरवचा तरी विचार कर ना तू. आता मी एकटीने विचार करून काय उपयोग? इतरांनाही तसंच वाटलं पाहिजे ना. हे बघा, तुम्ही ना उगीच मला प्रश्न विचारत बसू नका. मुलींना घेऊन या, आपल्याला त्यांनाही सोबत घेऊन जायचंय. आपल्याला म्हणजे? तुला, मला आणि गौरवला इथून निघून जायचंय. आणि तसंही अभिलाषा वहिनी प्रथमेश भाऊजींना आणि त्यांच्या 3 मुलींना घेऊन निघणार आहेत. हे बघ, मला काय वाटतंय, तुला काय वाटतंय ना ते महत्वाचं नाहीये. आता मला काय वाटतंय ना ते महत्वाचं आहे. आपल्याला इथून लवकरात लवकर निघायचंय. तसंही मी तुझी बॅग पॅक केलीये. तू गौरवला पटकन जाऊन घेऊन ये, म्हणजे आपल्याला लवकरात लवकर निघता येईल. अगं, पोरं खेळतायत, निदान त्यांचा खेळ तरी संपू दे. खेळ तर कधीच संपलाय. इथे तशी माझी कोणाला पर्वा नाही. थांबून तरी काय उपयोग? बघताय काय? बॅग उचला. अरे विघ्नेश, 1 मिनिट. मी माझी बॅग स्वतःहून घेऊन जाते बाहेर. कसं आहे ना, अभिलाषा वहिनी पण स्वतःची बॅग स्वतःहून आणणार आहे. कसं असतं विघ्नेश, तर असं चांगलं इम्प्रेशन पडेल ना, जेणेकरून त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव होईल. कसं?
कॅश, एक मिनिट, मी ना जरा पटकन पाणी पिऊन येते. मला ना खूप तहान लागली. हा, आई वहिनी थांबा. घोटभर पाण्यासाठी सुद्धा कुणाचे उपकार नको आहेत. प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी आता कायद्यानेच जावं लागणार आहे आपल्याला. कॅश, मी जे पाहिलं तेच तू पाहिलं? वहिनी, मी पण तुम्हाला हेच विचारणार होते. आणि वर प्रथमेश भाऊजींनी आणि विघ्नेशने दार बंद केलं, ते पण आपल्या तोंडावर. नाहीतर काय, नक्कीच काहीतरी गडबड असणार. त्या काल आलेल्या बाईनेच ना यांचं डोकं फिरवलं असणार. नाहीतर या दोघांमध्ये हिंमत कुठून आली एवढी? एक मिनिट, मी यांना फोन लावते, म्हणजे आपल्याला कळेल आतमध्ये काय प्रकार चालू आहे तो. हा, दादा, बघत काय उभा राहिला आहेस? वहिनीचा फोन आहे, उचल ना पटकन. हे बघ विघ्नेश, यावेळी फोन घेणं माझ्या तत्वात बसत नाही. अरे अरे, तिकडे कुठे चाललायस तू दादा? आता आपण शेवटी आपल्याला हवं ते पाऊल उचललेलं आहे. जरा तुला डेअरिंग करावी लागणार आहे. प्लीज फोन घे. अरे पण आता कशाला उचलायला हवा फोन? कशाला? काय घे ना. आपण डेअरिंग केलंय ना, आता कशाला? दादा, तिचं काय म्हणणं आहे ते तरी कळेल आपल्याला. फोन घे पटकन. हा, काय झालं? बंद झाला. वहिनी, तुम्ही परत एकदा ट्राय करा. हा, तो परत आलाय. प्लीज प्लीज फोन उचल पटकन.
येतोय. अरे हॅलो. अहो काय प्रकार आहे हा? तुम्ही माझ्या तोंडावर दार बंद केलं? हो. चक्क हो म्हणताय? तुम्ही दोघे आमच्या मागे का नाही आलात? ते अच्छा अच्छा, तुम्ही मुलींना घेऊन येत असाल ना? मुलींना अजिबात नाही, अजिबात नाही. आम्हीही तुमच्यासोबत येणार नाही आणि मुलं सुद्धा तुमच्यासोबत कुठेही येणार नाही. मुली येणार नाहीत म्हणजे? या घरातून बाहेर पडायचा दरवाजा आम्ही स्वतःच्या हाताने बंद करून घेतलाय. वहिनी द्या इकडे. अगं जरा विघ्नेशला फोन देता का भाऊजी? कॅश कॅश. अरे मी कॅश बोल. हॅलो. विघ्नेश काय चाललंय तुझं? तू बाहेर का नाही आलास? का त्या बाईनी तुझं ब्रेन वॉश केलंय? हे बघ कॅश, तशी ब्रेन वॉशची गरज आम्हाला यापूर्वीच होती. फक्त त्यांनी ते आल्या आल्या केलं एवढाच काय तो फरक आहे. ओके विघ्नेश तू असं का बोलतोयस? का म्हणजे काय? हे बघ जे बोलायला हवंय तेच बोलतोय मी. ओके विघ्नेश खूप बोललास. आता मुकाट्याने गौरवला घेऊन बाहेर ये, नाहीतर मी सगळं काही फिनिश करून टाकेन. हे बघ कॅश, मला जरा त्याविषयीच तुझ्याशी बोलायचं आहे. एकतर घरातनं बाहेर पडण्याचे दोर आम्ही स्वतःहून कापून घेतलेले आहेत. पण समजा जर तुम्हाला दोघींना परत आमच्या घरी यायचं असेल तर कदाचित आम्ही आमच्या घराचं दार तुमच्यासाठी किलकिल करू शकतो. आता यावर काय निर्णय घ्यायचा आहे ते तुमचं तुम्ही ठरवा. हा सासूबाई